होईल अजिबात नाही। हेडलाईन्स नंतर बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि एक मोठी बातमी पाहूयात। भाजपच्या गोटातून विधान परिषदेसाठी 30 एप्रिलला भाजपची यादी जाहीर होणार आहे। अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 30 एप्रिल हीच आहे आणि दरम्यान मुंबई वगळता राज्यामधल्या 5 विभागांमधून संधी दिली जाणार असल्याची माहिती ही समोर येते। भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळाली यासाठी मोठी भाऊगर्दी झाली आहे आणि त्यामुळे सावध पवित्रा घेत अखेरच्या दिवशी नावं जाहीर होण्याची शक्यता आहे। भाजपने 30 जणांची यादी दिल्लीला पाठवली आहे, मात्र दिल्लीतल्या वरिष्ठ नेतृत्वाने यादी निम्मी करून पाठवा असा निरोप दिलाय। आता भाजपकडून 14 नावं दिल्लीला पाठवण्यात आलेली आहेत आणि अशामध्येच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दिल्लीमध्ये डेरे दाखल झालेत। पक्षातल्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची माहिती मिळतेय आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, खरं तर भाजपकडून आता 30 तारखेलाच विधान परिषदेचे उमेदवार नेमके कोण असणार आहेत याची यादी ही जाहीर केली जाईल, मात्र चर्चा नेमकी काय आहे, कोणाची वर्णी लागू शकते? शेवटच्या दिवशी कुठेतरी भाजप ही आपली यादी जाहीर करणार आहे। एकूणच मोठी भाऊगर्दी आपल्याला भाजपमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाहायला मिळते आणि त्यामुळेच कुठेतरी सावध पवित्रा घेत भाजपकडनं नावं ही ऐन वेळेवर ही जाहीर केली जाणार आहेत। एकूण भाजपकडनं 30 जणांची यादी ही दिल्ली नेतृत्वाला पाठवण्यात आलेली होती, मात्र नाव ही मोठ्या प्रमाणात होती आणि अशातच या संदर्भात देखील नावं ही निम्मी करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या होत्या आणि तशा प्रकारे भाजपकडनं 14 नावं ही दिल्लीत पाठवण्यात आलेली आहेत आणि यातल्याच नावांच्या निश्चितीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दिल्लीत गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। एकूणच पक्षातील जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेतरी संधी देण्याचा प्रयत्न या विधान परिषदेच्या यादीतून आपल्याला होताना पाहायला मिळेल। प्रामुख्यानं पाहायचं तर विधान परिषदेसाठी विदर्भातनं संघटन मंत्रिपदी काम केलेले जे नेते आहेत त्यांना संधी देण्याचा प्रयत्न आपल्याला होताना दिसतो आहे। मराठवाड्यातनं नावांवर खलबतं होताना दिसत आहेत। ठाणे आणि कोकण मधनं महिला नेत्या आहेत त्यांच्या नावाची जी चर्चा आहे ती आपल्याला होताना दिसते आणि त्यामुळे एकूणच उत्सुकता शिगेला आहे भाजप कार्यकर्त्यांच्या नेमक्या कोणाला संधी मिळणार आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचा सध्याला तरी भाजपचा प्रयत्न हा दिसतोय। अगदी, त्यामुळे आता कोणाची नावं निश्चित केली जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। आणि यानंतर पुढची एक मोठी